डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा करणाऱ्या सरकारनं जरा बीड जिल्ह्यातल्या शिक्षणाची परिस्थिती पाहिलीच पाहिजे। कारण बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 98 शाळा या इमारती विनाच भरवल्या जातात। झाडाखाली पत्र्याच्या शेडमध्ये समाज मंदिरात तर काही ठिकाणी भाड्याच्या घरात शाळा भरवली जाते। ही परिस्थिती काही 1-2 वर्षातली नाहीये, तर तब्बल 10 वर्ष मुलांना शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो। कोठुळे वस्तीतली ही दृश्य असून उघड्यावर मुलांना शिक्षण घ्यावं लागते। पाऊस आला तर विद्यार्थ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसून शिक्षण घ्यावं लागतं। शाळेतल्या असुविधेबाबत शिक्षण विभागाला कळवण्यात आलं, मात्र अद्याप इमारतीसाठी निधी मिळाला नसल्याचं मुख्याध्यापक गणेश ढाकणे यांनी सांगितलं। खूपच दयनीय अवस्था आहे। शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतूंमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे। शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वादळ असते, कधी पाऊस येते, कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अर्ध्यातूनच शाळा सुटावी लागते। प्रत्येक अडचणीमध्ये लेकरं परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती। काही मुलं झाडाखाली बसतायत, काही गोठ्यात बसतायत, काही किरायाच्या दुकानात, तर काही समाज मंदिरामध्ये पडतात। एकंदरीत जर पाहिलं आपण तर जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा पाया आपण म्हणताना त्याकडे दुर्लक्ष करतंय। बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पूर्णतः भ्रष्टाचाराने अखंड बुडालेला आहे। बीड जिल्हा असा आहे महाराष्ट्रात जिथे काम होत नाही आणि पैसे कॉन्ट्रॅक्टर काढले जातात, त्याला पूर्ण पुढाऱ्यांची सहमती असते, त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असतो। आज शाळाच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे? ही सर्व व्यवस्थेला जबाबदार तेथील नेतृत्व आहे। हे नेतृत्व केवळ कमिशनखोरीमध्ये अडकलेलं नेतृत्व आहे।